11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती होती। मात्र या मुहूर्तावर देखील फुले सिनेमा प्रदर्शित होऊ शकला नाही आणि आता फुले सिनेमावरून राजकीय सामन्याला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात फुले सिनेमावरून फडणवीसांना थेट आव्हान देण्यात आलं, तर प्रकाश आंबेडकरांवर देखील गंभीर राजकीय आरोप करण्यात आले। सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी फडणवीसांनी जातीनं लक्ष घालावं, अन्यथा हा वाद फुले विरुद्ध फडणवीस असा होईल अशी सामन्याच्या अग्रलेखाची भाषा म्हणते। तर फुलेंच्या विचारांना विरोध करणाऱ्या शक्तींची प्रकाश आंबेडकरांनी छुपी हातमिळवणी केली असा आरोपही सामनातून करण्यात आला। दरम्यान यावरून संजय राऊत नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये जो फुल्यांचा वाद सुरू आहे तो फुले आणि फडणवीस असाच वाद आहे ना, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। तुम्ही छावा चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तुम्ही विशेष शो आयोजित केले होते, ताश्कंद फाईलचे केलेत, काश्मीर फाईलचे केलेत, त्यात तुम्हाला काय आक्षेपार्ह वाटलं नाही। मग फुले चित्रपटात तुम्हाला असं काय वाटलं आक्षेपार्ह? म्हणून फडणवीस आहेत फुले चित्रपट आहे तसा लोकांसमोर जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे। महात्मा फुले जो महाराष्ट्र, जो फुले आंबेडकर शाहूंचा महाराष्ट्र आहे आपला, त्या फुलांच्या संदर्भात काही लोक विरोध करतात। संघटना, जातीय संघटना, ब्राह्मण संघटना असं म्हणतात, ते काय आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबार आहेत का? मित्रांना तुम्ही टाईट करताना त्यांच्या भाषेमध्ये मी टाईट करीन, त्यांना काय टाईट करत? महाराष्ट्र सरकारच्या प्रकाशनांमध्ये जी माहिती आहे, फुल्यांवरचं जे काही त्यांनी साहित्य प्रसिद्ध केलं आहे महाराष्ट्र साहित्य सरकारनं, त्यावरच तो सिनेमा निर्माण केला आहे आणि इतिहास आहे तो। तुम्ही इतिहास पुसण्याचा प्रयत्न करताय। या विषयावरती अद्याप देवेंद्र फडणवीस का बोललेले? दरम्यान फुले विरुद्ध फडणवीस हा वाद संजय राऊतांच्या मनात आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। देवेंजी विरुद्ध फुले आंबेडकर अशा प्रकारचा वाद हा संजय राऊतांच्या मनात आहे, संजय राऊतांच्या कल्पनेत आहे। हा त्यांच्या मनामध्ये असणारा जातीयवाद, हा त्यांच्या कल्पनेत असणारा जातीयवाद व्यवहारात येऊ शकत नाही, कारण त्या दलित माणसाला, त्या मराठा माणसाला हे माहिती आहे की ह्या माणसाने आम्हाला न्याय दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।